क्रॅब्स बनवण्यासाठी सगळ्यात पहिले हे खाडीचे क्रॅब आहेत, हे असे जेट स्प्रेने एकदम स्वच्छ करून घ्यावेत, जेणेकरून त्याच्यातली सगळी माती गाळ निघून जाईल. तोडण्या अगोदर ही कृती करून घ्यावी, त्यामुळे तोडल्यावर त्याच्यातून जे ऑइल निघते ते आपण रेसिपीमध्ये यूज करू शकतो खेकड्यांमधून. तो अशा प्रकारे खेकडे एक एक करून तोडून घ्यावे. खेकड्याचे डेंगे, खेकड्याचे पाय बांधले असल्याकारणाने ते आपल्याला चावू नाही शकत. सो असे कट करून असे कापून आधी तोडून घ्यायचे डेंगे आणि नंतर राहिलेले पाय कात्रीने कट करून घ्यावे. हे खाडीचे खेकडे असल्याने हे एवढे जास्त ह्यांचं आवरण कडक नसतं नदीच्या काळ्या पाठीच्या खेकड्यांच्या तुलनेमध्ये. हे असे करून सगळे खेकडे एक एक करून कट करून घ्यावे. आणि असे स्वच्छ झाल्यावर हे असे दिसतात सगळे खेकडे स्वच्छ करून तोडून घेतल्यावर. ह्यातली जे मादी खेकडे असतात त्याच्यातली ही अंडी आणि ते ऑइली पोर्शन दिसतं तो थोडासा घ्यावा, त्याने खेकड्यांची चव छान होते कालवणाची. हे असं हळूहळू करून चाकूने किंवा तुम्ही चमच्याने पण काढून घेऊ शकता. ही खेकड्याची बेसिकली अंडी असतात. बस एवढाच पोर्शन घ्यायचा. घाण काळी दिसते ते एवढी घेऊ नये. हे वरचे कवच सगळं काढून घेतल्यावर ते फेकून द्यावेत. हे वरचे असे हे आवरण काढून घ्यावेत आणि पेंदे पूर्ण ठेवू शकतात किंवा हाफ पण करू शकता. हाफ केल्यावर खाण्यास सोपं होते. हा खेकड्यांच्या पायांचा स्टॉक, जे पाय काढले होते त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून ते गाळून घ्यावेत. हा मसाला कोथिंबीर, आलं, लसूण, खोबरं हे अख्खे मसाले आणि टोमॅटो एक, देन कढीपत्ता. पहिल्यांदा गरम झाल्यावर तेलामध्ये कांदा परतून घ्यावा व्यवस्थित, ब्राऊन होईपर्यंत थोडासा. त्यानंतर थोडंसं मीठ घालावं, कढीपत्ता घालावा. असं ब्राऊन होईपर्यंत थोडासा झाल्यानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकावं जे आपण बनवलं होतं दाखवलेल्या साहित्यातून. गरम मसाले, टोमॅटो, लसूण, खोबऱ्याचं. नंतर हे एक तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घ्यावं. नंतर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकावी, देन जिरे पावडर टाकावी, धने पावडर, जिरे पावडर, धने पावडर आणि गरम मसाला. धने पावडर, हा आपला घरगुती घाटी मसाला. त्यानंतर डेंगे टाकावेत. त्यानंतर पेंदे पण ॲड करून घ्यावेत. आणि जो रस निघाला होता खेकडे तोडताना तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, तो टाकून घ्यावा. पुन्हा सगळं एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं जे आपण स्टॉक काढला होता त्याचं पाणी गरम केलेलं ते थोड्या वेळाने ह्याच्यामध्ये टाकून घ्यावं. आणि मग सगळं हे पूर्ण झाकून ठेवावे. एक 15 ते 20 मिनटामध्ये आपला खेकड्याचा रस्सा तयार.
आणि गरमागरम खेकड्याचा रस्सा अशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. धन्यवाद मित्रांनो. हॅलो 1 2 3 माईक 1 2 3 चेक.